हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त गावं निलेवाडी ते चिकुर्डे धरण रस्त्यावरील पूल आणि रस्ता व्हावा यासाठी निलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने येत्या 15 ऑगस्ट पासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा निलेवाडी ग्रामस्थांनी पत्रकार बैठकीत दिलाय। हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावात पूर येतो। वारणा नदीच्या पुरामुळे दरवर्षी गावाचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटतो। नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसंच सर्वांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। अनेक वेळा जनावरं, शेती आणि घरांचं प्रचंड नुकसान होतं। सन 2019 आणि 2021 मधील महापुरात गावाला मोठा फटका बसला होता। त्यानंतर प्रशासनानं पूल आणि रस्ता उभारण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आजपर्यंत संबंधित प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। पूरग्रस्त गाव निलेवाडी ते चिकुर्डे धरण रस्त्यावरील ब्रिज आणि रस्ता व्हावा यासाठी निलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि शासनाकडे वारंवार निवेदनं देऊनही प्रश्न प्रलंबितच राहिला। त्यामुळे पूरग्रस्त निलेवाडी गावातील ग्रामस्थांना महापुराच्या समस्येतून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी या मुख्य मागणीसाठी निलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं येत्या 15 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी पत्रकार बैठकीतून दिला। या कामाबाबत ठोस कार्यवाही होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धारही ग्रामस्थांच्या वतीनं व्यक्त केला। मग शासनाकडे आता सध्या एवढीच आमची अपेक्षा आहे की तिन्ही बाजूनं नदी असताना एका बाजूनं जाण्यासाठीचा मार्ग आहे, त्या मार्गावर छोटंसे ओढा आहे, त्या ओढ्यावर प्रचंड 10 ते 15 फूट पाणी येते। त्या ओढ्यावर चांगला मोठा ब्रिज केला आणि त्यावर भरून घेतला तर या ठिकाणी निलेवाडी गावाला पूर आल्यानंतर सर्व गाव तिथून बाहेर पडू शकेल असा या ठिकाणी तो मार्ग आहे। आणि तो मार्गच या ठिकाणी अद्याप केलेला नाही। एस्टिमेट करून 2 वर्ष झालं शासनाकडे पाठवले म्हणून लोकप्रतिनिधी पण सांगतात, शासन पण सांगतात, मग हे कुठपर्यंत ऐकून घ्यायचं। म्हणून या ठिकाणी उद्या 15 ऑगस्ट पासून संपूर्ण गाव या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या दारामध्ये बेमुदत उपोषण करणार आहे। त्यामुळे शासनाला आणि लोकप्रतिनिधींना आमची एवढीच कळकळीची विनंती आहे की गावाला या ठिकाणी प्रचंड धोका पुराचा असताना फक्त आम्हाला एक मार्ग तरी करून द्यावा, एवढीच आमची या ठिकाणी त्यांना विनंती आहे। शासनानं तातडीनं दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपत्ती निवारण मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, स्थानिक खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, इचलकरंजी प्रांत, तहसीलदार यांना पाठवल्यात। पत्रकार परिषदेला निलेवाडी सरपंच माणिक घाटगे, उपसरपंच शहाजी बोरगे, सुभाष भापकर, बबन टोपुगडे, अमर घाडगे, बाळासू सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।